अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.44% मतदान झालंय. पोटनिवडणुकीसाठी पवार यांच्यासह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचं चित्र आहे. विरोधी उमेदवारांनी केवळ उमेदवारी कायम ठेवली, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत अवघे 8.1% मतदान झाले होते. त्यानंतर 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत 31.91%, तर 3 वाजेपर्यंत 40.36% मतदानाची टक्केवारी होती. 5 वाजेपर्यंत हे मतदान 52.44% पोहोचलं. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान शांततेत पार पडलं असून राहुरी मतदारसंघात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 50.74% मतदान झालं. आता दोन्ही उमेदवारांचे भाग्य हे मतपेटीत कैद झाले. ही निवडणूक अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे महत्त्वाची मानली जाते. सुनेत्रा पवार यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात असून अंतिम निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे.